नमस्कार सगळ्यांना. सुवर्णा पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल की आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर श्रावण सोमवारानिमित्त महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आज उपवास पण आहे. आणि आपल्या या श्रावण महिन्यामध्ये एवढे उपवास आहे. श्रावण सोमवार, श्रावणातला काहींचा मंगळवार असतो, काहींचा श्रावणातला शनिवार असतो, संकष्टी आहे एक सोडून दोनदा. तर रोज 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 काय करायचं हा प्रश्न पडतो प्रत्येकाला. साबुदाणा खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. त्यामुळे आज साबुदाण्याचाच असा साबुदाण्याचे थालीपीठ. आपल्याला साहित्य तेच आहे, फक्त थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केलाय. तर चला बघूया काय काय साहित्य लागतं ते. साबुदाण्याचे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 उकडलेले बटाटे, 1 वाटी साबुदाणा, भाजलेले शेंगदाण्याचं कूट. हा साबुदाण्याचं पीठ आहे. साबुदाणा भाजून त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीक पण नाही, थोडंसं जाडसर ठेवलं आहे. हिरवी मिरची, मीठ आणि हे आपलं आलं आहे जे किसून घेतलेलं आहे. जर तुम्ही जिरं खात असाल तर जिरं टाका. साहित्य बघितलं. आता हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा छानसा असा गोळा करून घ्यायचा आहे. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे. त्यात टाकायचं आहे साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि साबुदाण्याचं पीठ. हे थोडंसं पहिले टाकायचं, त्याच्यानंतर लागलं तरच टाकायचं अद्रक, आणि हे जे बटाटे आहे ते किसून टाकायचे. मी 2 बटाटे टाकले त्याच्यामध्ये किसून. बटाटे किसून झाल्यावर त्यात टाकायचे मीठ चवीनुसार. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याचा असा गोळा बनवून घ्यायचा. सगळं साहित्य असं छान घट्ट घट्ट करत द्यायचं. जर तुम्हाला वाटलं की त्याला साबुदाण्याच्या पिठाची गरज आहे तर थोडं थोडं टाका. हे बघा, मी असा गोळा बनवून घेतलाय. हा गोळा बनवून झालाय आपला. आता याला 5 मिनिटं रेस्ट करायला देऊया आणि त्याच्यानंतर याचे थालीपीठ बनवून घेऊया. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता तवा ठेवायचा गॅसवर. तवा छान तापू द्यायचा. आणि माझ्याकडे हे पुरी वगैरे करायचं मशीन आहे, तर मी याच्यात करणार आहे. प्लास्टिकची पिशवी घ्यायची, ती त्याच्यामध्ये ठेवायची. याला छान तूप लावून घ्यायचं.
त्याला पण तूप लावायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा. गोळा घ्यायचा, त्याच्यात ठेवायचा, हे बंद करायचं. हे बघा, आता हा जो केलेला आहे हा तव्यावर टाकूया. त्याआधी तूप, त्यानंतर थालीपीठ. हा अजून एक करूया. याला मंद गॅसवर होऊ द्यायचं. साईडने छान तूप तेल काय पण नका आणि त्याच्या वर थोडंसं लावतो. पहिले हा शेकून घेऊया. हा दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा. आता हा दोन्ही बाजूनी छान झालाय. हे बघा, आता हा काढून घेऊया आणि दुसरा टाकूया. तर याला पण छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं. आता हे पण आपलं झालेलं आहे दोन्ही साईडला. हे बघा, आता हे पण काढून घेते. आता असेच बाकीचे पण बनवून घेते. मी एकच वेळेस धुवून लावते. बचत टाइम. आता मी एकाच वेळेस दोन टाकते. छोटे छोटे केलेत म्हणून माझ्या या तव्यावर बसले. तुमच्या बसत असेल तर टाका, नाहीतर सिंगल टाका. आता हे छान झाले, तर हे पण काढून घेऊया. तर हे झाले, गॅस बंद करते. आता एका प्लेटमध्ये छान काढून घेऊया. हे बघा, आपले गरमागरम उपवासाचे थालीपीठ तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला पहिलेच सांगितले की साहित्य तेच आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पण करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर तुमचा बेल आयकॉन पण ऑन करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय आणि खात राहा.